आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे। नक्की ती खुशखबर कोणती आहे ते आपण पाहूया। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचा दिनांक 18 ऑगस्ट 2026 चा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णयाचा विषय राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना अनुदायी महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्याबाबत। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तामध्ये 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा होणार आहे। ते नक्की किती होणार आहे ते आता आपण समजून घेऊया। पहा, शासन निर्णय। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदायी महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। त्यानंतर 2, शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदायी भत्त्याचा दर 58% वरून 60% करण्यात यावा। म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 7व्या वेतन आयोगानुसार जो 58% महागाई भत्ता होता तो आता 60% होणार आहे। याचा अर्थ 2% महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पुढे पाहूया, सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्याच्या म्हणजेच माहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। तसेच 1 जानेवारी 2026 पासून हा महागाई भत्ता लागू होणार आहे। 1 जानेवारी 2026 ते जुलै 2026 या 7 महिन्याचा महागाई भत्ता देखील आपणाला महागाई भत्त्याचा फरक देखील ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा असं या शासन निर्णयामध्ये सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं। तसेच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, आपण तो पाहू शकतो। तर अशा प्रकारे सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे। सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। 1 जानेवारी 2026 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ करण्यात आलेली आहे आणि आता महागाई भत्ता हा 60% असणार आहे। अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महागाई भत्त्या संदर्भातील हा महत्त्वाचा शासन निर्णय पाहिला। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह आणि नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।